चला तर हिवाळ्यात खाण्यासाठी खूपच पौष्टिक पदार्थ बनवूया। यासाठी अर्धी वाटी तूप घेतले, त्यामधलं 2 चमचे तूप घालून 2 चमचे डिंक घालायचे आणि छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आणि ते काढून घ्यायचे। आता उरलेल्या तुपात अर्धी वाटी म्हणजे 50 ग्रॅम सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे, ते सुद्धा काढायचं। आता या उरलेलं तूप घालायचं आहे आणि 1 वाटी मी इथे नाचणीचं पीठ घेतलंय, ते सुद्धा भाजून घ्यायचं खमंग सुगंध येईपर्यंत। यानंतर सुकं खोबरं आणि डिंक आपण भाजलेलं होतं ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये खसखस, वेलची पावडर, सुंठ पावडर आणि किसलेलं जायफळ घालायचं आहे, शिवाय किसलेलं गूळ घातलाय, मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये घालून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे वाटीच्या साहाय्याने आणि गरम असताना याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। त्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी ह्या वड्या सेट करण्यासाठी ठेवायच्या आहेत। मस्त खुसखुशीत आपल्या आणि पौष्टिक नाचणीच्या वड्या या तयार झालेल्या आहे। या हिवाळ्यात नक्की ट्राय करून बघा। 15 ते 20 दिवस या वड्या टिकतात छान। याला नाचणीची गूळ पापडी सुकडी म्हणतात। यूट्यूबवर पूर्ण व्हिडिओ अपलोड आहे। आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा।